नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अण्णासाहेब बिराजदार, डायरेक्टर जी बिराजदार मेमोरियल हॉस्पिटल व निर्मिती टेस्ट ट्यूब सेंटर लातूर। आपलं जे हॉस्पिटल आहे ते जुनी आदर्श कॉलनी अवसर रोड लातूर येथे आहे। आपल्या हॉस्पिटल में प्रामुख्याने स्त्रीरोग व बालरोग विभाग आहेत। नेमका स्त्रीरोग विभागामध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्व गरोदर महिला तसेच सर्व स्त्रियांचे जे काही आजार आहेत त्या बाबतीत सर्व निदान उपचार केले जाते। प्रामुख्याने आपल्या हॉस्पिटलमध्ये दूरदूर गावावरून जे पेशंट येतात ते येतात वंध्यत्वासाठी, ज्यासाठी आपल्या सेंटरला टेस्ट ट्यूब सेंटरची सुविधा पूर्णपणे उपलब्ध आहे। आपल्या हॉस्पिटलला दुर्बीण शस्त्रक्रिया म्हणजे विना टाका शस्त्रक्रिया पण पूर्ण स्त्रियांचे केल्या जातात। आपल्या हॉस्पिटलमध्ये गरोदरपणाचे जे पेशंट्स आहेत, अतिजोखमीच्या गरोदर महिला आहेत, तसेच बिना टाक्याचे ऑपरेशनची विना टाक्याची सर्व सर्जरीज केल्या जातात। प्रामुख्याने आपल्या हॉस्पिटलतर्फे सर्व वेगवेगळ्या ठिकाणी लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, तसेच परभणी जिल्हा व आपल्या लातूर जिल्ह्याच्या बाजूचे जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये बिदर जिल्हा आहे, कलबुर्गी आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी उदाहरणार्थ बसव कल्याण आहे, आळंद आहे, उमरगा आहे, लोहारा तालुका आहे, पलीकडे आपल्या तालुका चिडुगुप्पा आहे, तालुका चिंचोली आहे। या सर्व ठिकाणी आपण कर्नाटकात पण वंध्यत्वावरती म्हणजे ज्यांना मूलबाळ होत नाही या सर्व रुग्णांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे सल्ला व मार्गदर्शन शिबिर आयोजित करतो। या वंध्यत्वावरती शिबिराचा उपयोग कोणाला होतो तर ज्या मुलांना म्हणजे कपलला, ज्या जोडप्यांना वंध्यत्वाचा विषय त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये फार जो काही अडचणीचा आहे त्यासाठी आपल्या इथं आपल्या हॉस्पिटलतर्फे सल्ला व मार्गदर्शन शिबिर केला जातो। पण या शिबिरामध्ये त्यांना जे काही उपचार लागतो, उदाहरणार्थ एखाद्याला दुर्बीण शस्त्रक्रिया असेल किंवा त्यांना नेमकं काही तपासण्या असतील किंवा त्यांना IVF ची ट्रीटमेंट करायची असेल, निश्चितच या ट्रीटमेंटसाठी आपण त्यांना सवलतीच्या दरामध्ये उपचार उपलब्ध करून देतो। आपल्या वेगवेगळ्या शिबिरांमध्ये कुठल्या रुग्णांनी सहभाग नोंदवावा, त्यामध्ये पुरुष वंध्यत्वाचे जे रुग्ण आहेत ज्याच्यामध्ये पुरुषांच्या लैंगिक समस्या आहेत, पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या कमी आहे किंवा पुरुषांचा शुक्राणू एकदमच शून्य आहे, अशा प्रकारचे। दुसरं आहे स्त्री वंध्यत्व, ज्यामध्ये स्त्रियांना त्यांना गर्भाशयाच्या जे काही आजार आहेत म्हणजे उदाहरण गर्भाशयाला गाठी आहेत, गर्भाशयाला पडदा आहे, गर्भाशयाला सूज आहे, गर्भाशयाचा म्हणजे गाठीचा आजार असल्यामुळे त्यांना काही पाळीचे काही त्रास आहे किंवा गर्भाशयाच्या गाठीमुळे पेशंटला वारंवार गर्भपात होतो आहे, म्हणजे गर्भनाश किंवा गर्भपात म्हणजे त्यांचं बाळ खाली होत आहे। अशा सर्व स्त्रियांचे या शिबिरामध्ये सल्ला व मार्गदर्शनासाठी सहभाग नोंदवतात। तसेच काही मुलींना गर्भनलिकेचे आजार जसे की गर्भनलिकेमध्ये पिळ पडणे, गर्भनलिका बंद असणे, गर्भनलिकेमध्ये पाणी तयार होणे किंवा गर्भनलिकेचा TB म्हणजे क्षयरोग, ह्या सर्व रुग्णांना ज्यांना आपल्याला बाळ न होत नाही अशा स्त्रियांचा आपण शिबिरामध्ये पूर्णपणे त्यांना सल्ला व मार्गदर्शन व पुढील ट्रीटमेंट करतो। तसेच काही स्त्री आहेत ज्यांना मासिक पाळी अनियमित आहे, मासिक पाळीच्या नेमकं म्हणजे नियमित न येण्याचं काय कारण आहे तर स्त्रीबीजांची संख्या कमी असणे किंवा PCODचा म्हणजे अतिशय जास्त प्रमाणात बीज आहेत, या स्त्रिया ज्यांचा मासिक पाळीचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना गर्भधारणा वेळेत होत नाही। काही स्त्रियांचा असं आहे की त्यांना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट घेऊन किंवा तपासण्या करून पण त्यांना कारण सापडत नाही, त्याला म्हणतो आपण अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी, म्हणजे बिना काही कारण असताना पण त्यांना बाळ होत नाही, त्यामुळे तेही बऱ्यापैकी गोंधळलेल्या अवस्थेत काय करावं। काही ट्रीटमेंट रुग्ण असे आहेत की बऱ्याच वेळेस IUI ची ट्रीटमेंट किंवा IVF ची ट्रीटमेंट मोठमोठ्या हॉस्पिटलला लातूर जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये फेल गेलेली आहे पण त्यांना सक्सेस झालेले नाही। असे सर्व रुग्ण आपल्या इथे लातूरला आपल्या हॉस्पिटलला दूरदूर गावावरून ह्या ट्रीटमेंटसाठी यशस्वी झालेले आहेत, उपचार घेऊन यशस्वी झाले आहेत। या सर्व रुग्णांनी या शिबिरामध्ये भाग नोंदवला आहे। ज्या रुग्णांनी पुरुष वंध्यत्वाचा उपचारासाठी आलेले आहेत तर त्यांना पुढील उपचारासाठी त्यामध्ये कुणाला दुर्बीण शस्त्रक्रिया लागेल किंवा पुढील कुणाला IUI ची ट्रीटमेंट लागेल, त्या ट्रीटमेंटसाठी ते रुग्णांना सवलतीच्या दरात आपण आपल्या हॉस्पिटलला उपचार देतो। दुसरा मुद्दा आहे दुर्बीण शस्त्रक्रिया। दुर्बीण शस्त्रक्रिया म्हणजे आजचं जग जे आहे ते विना टाक्याचं जग आहे, ज्यामध्ये स्त्रियांना कमीत कमी रक्तस्राव होणे, त्यांना टाका न पडणे, कमीत कमी त्यांना त्रास होणे, कमीत कमी लवकरात लवकर म्हणजे त्यांच्या कामाला रुजू होणे, वजन उचलणे, घरचं काम करणे, शेतातलं काम असेल, ह्या गोष्टींसाठी पेशंटला रुग्णाला विना टाक्याची शस्त्रक्रिया आम्ही पेशंटला सांगतो की हे करून घेतलं तर फार चांगलं राहील। यामध्ये पेशंट लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या गैरसमजुती असतात,
त्यामुळे ह्या गैरसमजुती सुद्धा त्यांच्या आपल्या हॉस्पिटलला काउन्सिलिंग करू आम्ही त्या गैरसमजुती दूर करतो. कुठल्या कुठल्या प्रकारच्या दुर्बीण शस्त्रक्रिया स्त्रियांमध्ये आपण करू शकतो याचा जर अभ्यास केला तर स्त्रियांचं गर्भपिशीला गाठ आहे आणि गर्भपिशी आपल्याला वाचवायची अशा मुली आहेत, गर्भपिशीला सूज आहे, गर्भपिशी कुठल्या कारणामुळे काढायची आहे, मुलींना गर्भनलिकेमध्ये गर्भ अडकलेला आहे आणि गर्भनलिका ब्लॉक आहेत म्हणजे बंद आहेत त्यामुळे गर्भधारणा होत नाही, गर्भनलिकेमध्ये पाणी साचलेलं आहे, गर्भनलिकेला व अंडाशयाला पीळ पडलेली आहे ज्याला आपण टॉर्शन ओव्हरी म्हणतो, ट्विस्ट होणे, काही मुलींना गर्भाशयाच्या पिशीमध्ये पडदा आहे किंवा तांबी अडकलेली आहे, कॉपर्टी अडकलेली आहे, गर्भपिशीच्या आतमध्ये गाठ आहे जेणेकरून त्यांना मासिक पाळीमध्ये रक्तस्राव जास्त होतो. तर ह्या सर्व स्त्रियांना आपण विना टाका गर्भपिशी आतून चेक करणे म्हणजे आतून तपासणी करणे, तसंच पोटावरून दुर्बीण टाकून आपण चेक करतो व त्यांना पोट न फाडणं ते किंवा विना टाका शस्त्रक्रिया करतो. काही स्त्रिया अशा आहेत की ज्यांना म्हणजे गर्भाशयाची पिशवीचा आतून जे पडदा असल्यामुळे किंवा इन्फेक्शन असल्यामुळे गर्भधारणा होत नाही, तर या स्त्रियांचं पण आपण निदान या शिबिरामध्ये जे काही स्त्रियांचा सहभाग नोंदवतील त्यांना पुढील ट्रीटमेंटसाठी किंवा पुढील उपचारासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी लातूर येथील आपल्या हॉस्पिटलला संदर्भित करतो. तर निश्चितच मित्रांनो, या आपल्या वंध्यत्व सल्ला व मार्गदर्शन शिबिराचा खेडोपाड्यातल्या गोरगरीब जनतेला या अगोदरही भरपूर लाभ झालेला आहे आणि यापुढे आम्ही असे शिबिर आयोजित करण्यात येऊ. या अगोदर आमचे शिबिर आजूबाजूच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये झाल्यामुळे बऱ्याच रुग्णांना आपल्या हॉस्पिटलमधील किंवा टेस्टिव्हीच्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून त्यांना उपचार घेऊन यशस्वीरित्या त्यांना मूलबाळ झालेले आहे. माझी एकच विनंती राहणार की जे कोणी गरजू रुग्ण असतील त्यांनी निश्चितच या शिबिरांना सहभाग नोंदवावा व पुढील उपचारासाठी आपल्या जीजी बिरादर मेमोरियल हॉस्पिटल येथे अवश्य यावे. धन्यवाद.